पुण्यामध्ये आलो, मला सुपरवायझर म्हणून जॉब मिळाला. माझा पहिला पेमेंट होता 3,000 रुपये. काही लोक मला ऑटो चालवणे येड्यात पण काढायचे, काय ऑटोवाला तू आम्हाला काय सांगतो. पुण्यामध्ये सारसबागला पण कधी घेऊन गेलो नव्हतो, पण आज सनेच्या माध्यमातून दुबई सारख्या ठिकाणी नवरा बायको पण आम्ही जाऊन आलो. 2 वर्ष झाले 1,00,000+ इन्कम घेतोय. ही ताकद ESI आणि सने सिस्टमची आहे. 40 महिन्याचं जर इन्कम पाहायला गेलं तर 34 लाख प्लस झालं. एक ऑटोवाला महिन्याला 1,00,000 रुपये घेऊ शकतो. मित्रांनो नमस्कार, नाव बळीराम काकडे, गाव मराठवाडा, बीड. पुण्यामध्ये यायचं कारण म्हणजे गावाकडची परिस्थिती. घरामध्ये 3 भावंडे होते, मी सगळ्यात छोटा होतो आणि घरातली अशी परिस्थिती होती की मोलमजुरी केल्याशिवाय घर भागत नव्हतं. कारण की बहिणींचे लग्न झाले होते, राहिलं होतं भाऊ आणि मीच. भाऊ पण काम करून कस तरी जगवायचा, आई वडील पण प्रयत्न करायचे. पण म्हणतात ना, आई वडिलांनी पण एक बीडमध्ये जरूर गाव आहे, गाव सोडून बीडमध्ये आले होते कारण काहीतरी करून दाखवायचं होतं. पण त्यांना पण खूप मजुरी करावं लागली, पण आम्हाला देखवत नव्हतं. म्हणून शाळा शिकून मला थोडासा हातभार लावा म्हणून आईसोबत मी शेतामध्ये पण काम करायचो. म्हणजे काम काय करायचं, खुरपण पण करू लागायचो, कापूस पण वेचू लागायचं. मग जसं मुलं शाळेतली मुलं खेळायला जातात, पण मी असा होतो की मी आईला हातभार लावायला जायचो शेतामध्ये कामाला लोकांच्या इथे. अजून नंतर मोठा होत गेलो, असं लक्षात आलं की आता आपलं शिक्षण जे आहे राहिलेलं तर आपल्या स्वतःच्या हिमतीवर करावं. म्हणून मी ईट भट्टीवर पण काम केलं. दुसरी गोष्ट, मी हॉटेलमध्ये पण काम केलं, हॉटेलचा व्यवसाय पण केला. पण कसं आहे, परिस्थितीमुळं देखवत नव्हतं की बाबा आपण डोळ्यासमोर बघितलं होतं आई वडिलांचं स्वप्न. त्यामुळं मी एक संधीमध्ये होतो, काय करावं. पण असे पुण्या ठिकाणी ऐकलं होतं की बाबा गावाकडची मुलं पुण्या ठिकाणी काहीतरी करण्यासाठी जातात. म्हणून मी पण विचारात पडलो होतो, मला पण पुण्याला जायचं. मग नंतर मला असंच एक संधी मिळाली पुण्यामध्ये येण्याची. मी 2005 मध्ये पुण्यामध्ये आलो. पेंटिंगमध्ये मला सुपरवायझर म्हणून जॉब मिळाला. माझा पहिला पेमेंट होता 3,000 रुपये. नंतर त्यामध्ये मी 4-5 वर्ष सुपरविजन केलं. पगार फक्त 1,500 ने वाढत गेला. पण नंतर असं वाटलं गावाला किती पाठवू आणि इथं मला किती ठेवू, कारण की महागाई वाढतच होती. पण जेव्हा पुण्यामध्ये काहीतरी धडपड करायचं होतं, पण काय घरच्याचा काय विषय चालला होता, चला आता पोरग वयामध्ये आलं, आता लग्न करायचंय, वय पूर्ण होत होतं. लग्नाचे घरचे म्हणत होते की बाबा आता लग्न केल्याशिवाय पर्याय नाही. पण मी विचारात पडलो होतो, आपल्या गावाकडची परिस्थिती तर अशी आहे, आपण लग्न करणार पण आपल्याला पुण्यामध्ये काहीतरी पाहिजे. म्हणून मी धडपड खूप करत होतो. जेव्हा माझं 2008 मध्ये लग्न झालं, जेव्हा मिसेसला पुण्यामध्ये आलं, तर प्रश्न असा पडला होता की करावं काय नेमकं. कारण की इथं महागाई अशी, पेमेंट म्हणलं तर 6-7 हजार रुपये, काय करणार. आणि तिला तर स्वप्न असे दाखवले होते, तुला कधी घराच्या बाहेर नाही काढणार, असं तुला ठेवीन. पण म्हणतात ना, पुणे तिथे काय होणे, इथं खूप महागाई होती. म्हणून मी धडपड करत होतो. आज पेंटिंग सुपरवायझर करताना मग असं ठरवलं, आज मी पेंटिंग सुपरवायझर दुसऱ्यांना मोठं करण्यासाठी करतोय, मग स्वतः पण करायला पाहिजे. मग काहीतरी मनामध्ये आलं, चला म्हणलं आपण छोटे मोठे काम करूया. मग छोटे मोठे काम घेत गेलो. काम असे केले, 21 मधलीला पण पेंटचं काम केले. एक जीवावरचं काम असायचं, पण करायचो, कारण हिंमत नाही हारलो. कारण की माझ्या डोळ्यासमोर फक्त होतं स्वप्न. गाव सोडून याचं कारण फक्त स्वप्न होतं. म्हणून काम करत होतो, डेअरिंग करत होतो. पण परत अजून म्हणायचो, चला अजून आपल्याकडे वेळ पुरतोय, म्हणून मी डिलिव्हरी बॉय म्हणून करायचो. पिंपरी सौदागर, पिंपरी चिंचवडला मी मॅकडॉनल्ड्सला डिलिव्हरी बॉय म्हणजे बर्गर द्यायचे काम पण केलं. का की फक्त मला तेच आठवायचं, घराच्या बाहेर काढायचं नाही आपल्याला, आपण त्यांना शब्द दिलेला आहे. म्हणून मी काही ना काही करत होतो. पण नंतर लक्षात आलं की पर्याय नाही, काहीतरी केलंच पाहिजे. मग जे मी कामं घेत होतो छोटे मोठे, मग माझ्या डोक्यात आलं की आपण काय करायला पाहिजे, आपल्याला एक साधन पाहिजे. एक शिपणी भाड्याचा ऑटो घेतला, मग ऑटो चालवायचो. कामावर बी ऑटो घेऊन जायचो, कामगारांना पण न्यायचो, उरलेल्या वेळेत मी ऑटो पण चालवायचो. कारण की माझ्यासमोर फक्त मला फोकसच दिसायचा की मला करायचंय, काही ना काही करायचंय. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा मी ऑटो चालवायचो, पेंटिंग काम करायचो आणि डिलिव्हरी बॉय पण करायचो, तर मला फक्त घरचे म्हणायचे की बा तुम्ही एवढी धडपड करताय, कायसाठी करताय, का की फक्त माझ्या डोळ्यासमोर एकच होतं की मला पुण्या ठिकाणी कुठंतरी सिंगल रूममधनं डबल रूममध्ये जायचं होतं. एक माझं एक स्वप्न बनलं होतं. मी 10x12च्या रूममध्ये राहत होतो काळवाडी ठिकाणी. फक्त डबल रूममध्ये जायचं स्वप्न बनलं होतं परिस्थितीमुळं. पण ते पण मी जाऊ शकलो नाही. घरामध्ये माझ्या आईला आणि बायकोला हेल्थ इश्यू होते. म्हणजे मी जेवढं काम करत होतो, पेंटिंग, ऑटो, डिलिव्हरी बॉय, हे का करत होतो की घरातले इश्यू, फॅमिली वाढायला लागली, खर्च वाढला, दवाखाने हॉस्पिटलचे खर्च वाढले. म्हणून मग मला बायकोला पण कामाला पाठवायची वेळ आली. पण नंतर धन्यवाद म्हणून त्या सरांना, की अनोळखी व्यक्ती होते माझ्यासाठी, त्यांच्याद्वारे मला आपली सनेचे काही प्रोडक्ट त्यांनी मला म्हणले, बघा सर तुम्ही आतापर्यंत एवढे पैसे घातले, तुम्ही कमवताय कायसाठी, तर घरच्यांसाठी कमवताय. तर मला त्यांनी काही प्रोडक्ट दिले. मी काही प्रोडक्ट घेतले, काही आईला दिले, काही मिसेसला दिले. जे इश्यूचे प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह झाले. मग नंतर सर मला काय म्हटले, सर बघा तुम्ही जे हेल्थसाठी प्रोडक्ट घेतले होते तुमच्या आईला आणि बायकोसाठी, रिझल्ट तर खूप छान आला. हो सर म्हणलो आला. मग तुम्ही मला हे सांगा, तुम्ही गावाकडनं पुण्यात यायचं कारण काय झालं. सर म्हणलो आलो होतो, एक स्वप्न घेऊन आलो होतो पुण्यामध्ये, बाबा काहीतरी म्हणतात
गावाकडं नाही झालं तर आपण गाव सोडून येऊया, काहीतरी होईल. कारण गावाकडे पण भरपूर कुठाने केले पण काय झालं नाही, म्हणून मी गाव सोडून पुण्यामध्ये आलो. सर मला म्हणले, बघा सर, फक्त जे तुम्ही घरात यूज केलंय ते फक्त आपल्याला काय करायचं, ओळखीच्या लोकांना शेअर करायचं आहे. तर म्हणलं सर मला असं जमणार नाही, मला असं बोलता येत नाही, माझं तेवढं शिक्षण पण नाही आणि लोक माझ्यावर काय विश्वास पण ठेवणार नाहीत. नाही सर म्हणले, तुम्ही फक्त काय करा, बघा तुमचं 16 वर्षात काय झालं नाही, तुम्ही म्हणता 2005 मध्ये पुण्यात आलात, 16 वर्षात तुमचं काय झालं नाही, पण एकदा करून बघायला काय अडचण आहे. सर मला सांगत होते, मी सरांना कारण सांगत होतो, कारण की असं मी कधी पाहिलं नव्हतं, फक्त ऐकलं होतं. कारण की भरपूर कंपन्या आल्या आणि गेल्या, काय म्हणायचे पैसे भरायचे, काय म्हणायचे असं करायचं, पण मला विश्वास बसत नव्हता. पण सर वारंवार म्हणायचे, सर तुम्ही म्हणताय खरं, सगळं मस्त खरं आहे, फक्त तुम्हाला करायला काय अडचण आहे, इतक्या वर्षात तुमचं काय झालं नाही, मग करून बघायला काय अडचण आहे. चला म्हणलं बघूया, केलं झालं तर ठीकच आहे. मग मी काय केलो, ऑटो चालत असताना प्रोडक्ट शेअर करत करत गेलो. कामावरती बी जिथं माझं काम असायचं ते साहेब लोकांना, मला घरात काय वाटलं त्यांच्या प्रॉब्लेम आहे तर त्यांना प्रोडक्ट शेअर करायचो, सर हे घ्या, सर ते घ्या. मग ते असं करत 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 गेलो तर रिझल्ट खूप छान यायला लागला. काही लोक मला ऑटो चालवणे येड्यात पण काढायचे, काय ऑटोवाला तू आम्हाला काय सांगतो, तू पेंटिंग काम करतो आम्हाला, असं कुठं काय असतं का. पण काही लोकांनी विश्वास ठेवला, काहींना विश्वास नाही आला. ज्यांना विश्वास ठेवला त्या लोकांना प्रोडक्ट देत गेलो. आणि सांगायचं जर म्हटलं, ज्या सरांवर मी विश्वास ठेवला त्यांनी मला सांगितलंच होतं, जे तुम्ही कधी विचार केला नाही त्या गोष्टी इथं होणार आहे. आणि जे मी स्वप्न पाहत होतो, माझ्या फॅमिलीला पण स्वप्न दाखवत होतो, मुलांना पण स्वप्न दाखवत होतो, ते स्वप्न मला इथनं ESI आणि सनेजच्या माध्यमातून पूर्ण व्हायला सुरुवात झाली. बघा, पहिलं स्वप्न काय होतं, सिंगल रूममधनं डबल रूम जायचं, पण आज सनेजच्या माध्यमातून माझा पिंपरी चिंचवडला 1 BHK फ्लॅट पण झाला. दुसरं स्वप्न काय होतं, जेव्हा मी ऑटो चालवत होतो, जेव्हा माझ्या आजूबाजूने 4 ओव्हरटेक करून जात होत्या गाड्या, तर मी विचार करत होतो मी कवर ऑटो चालवणार, माझी पण गाडी झाली पाहिजे. पण ते स्वप्न आज सनेच्या माध्यमातून इथे आज टॉप मॉडेलची टाटा टिगॉर 11 लाखाची गाडी मेंटेन करतो. ही ताकद सनेज आणि ESI सिस्टमची. दुसरं स्वप्न की मी जेव्हा ऑटोमध्ये एअरपोर्टला सोडायला जायचो पॅसेंजर घेऊन, तेव्हा विचार करायचो, पॅसेंजरला मी सोडायचो, पॅसेंजर उतरायचे आणि मध्ये जायचे, ऑटोवाल्याला पोलीसवाले बाहेर काढायचे. मी प्रयत्न करत होतो विमानाचं टायर तरी बघायला भेटेल, फक्त लहानपणीच बघत होतो खालनं विमान किती छोटे, जवळ जाऊन कधी बघितलं नव्हतं. पण आज ह्याच सनेज आणि ESIच्या माध्यमातून आज छोट्या मोठ्या ट्रिप तर झाल्या, आज बाहेर देशाच्या 2 ट्रिप पण झाल्या. दुबईसारख्या सिटीमध्ये 2 महिन्यापूर्वी जाऊन आलो आणि आत्ता पुढच्या महिन्यामध्ये थायलंड फुकेटला पण जाण्याची संधी ह्या सिस्टमच्या माध्यमातून आली. म्हणजे सांगायचं तात्पर्य जर म्हटलं, बघा मित्रांनो, मी कुठंतरी धाडस घेत नव्हतो, कारण की मला आडवं येत होतं शिक्षण, माझी भीती, माझं नॉलेज. पण म्हणतात ना, अपलाईनचा हात डोक्यावर असला आणि सिस्टमने जर आपण केलं तर कोणतीही गोष्ट शक्य होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट जर सांगायचं जर म्हटलं, मी बायकोला कधी पुण्यामध्ये सारसबागला पण कधी घेऊन गेलो नव्हतो, कारण की वेळच भेटत नव्हता. जॉब काम घर. पण आज सनेच्या माध्यमातून दुबईसारख्या ठिकाणी नवरा बायको पण आम्ही जाऊन आलो. सांगायचं जर म्हटलं, कुठंतरी मी रिक्षावर 10-10 रुपये म्हणतात ना, 10-10 रुपये भेटत होते किंवा 10-20 हजार रुपये महिन्याला कमवत होतो, कारण की सर्व काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. पण आज सनेच्या माध्यमातून जर म्हटलं तर मित्रांनो विश्वास बसणार नाही, आज 40 महिन्याचं जर इन्कम पाहायला गेलं तर 34 लाख प्लस झालं. पण सनेच्या माध्यमातून हायस्ट चेक 2,11,000चा पण घेतला. आणि अजून जर सांगायचं जर म्हटलं तर 2 वर्ष झाले 1 लाख प्लस इन्कम घेतोय. ही ताकद ESI आणि सनेज सिस्टमची आहे. इथं मी जसं सुरुवातीला बोललो होतो की मला काय जमत नाही, पण आपलं ESI सिस्टम असं स्ट्रॉंग आहे, इथं शिकवलं जातं काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं. अवघड काय नाही आहे. सुरुवातीला वाटतं, कारण की आपण कधी बघितलेलं नसतं, कधी फक्त ऐकलेलं असतं की मार्केटमध्ये खूप आलंय, खूप गेलंय. आपले ग्रेट गुरु डॉक्टर अशोक तोडमल सर यांना मी धन्यवाद म्हणेन. माझ्यासारखा कमी शिक्षण असणारा एक ऑटोवाला महिन्याला 1 लाख रुपये घेऊ शकतो मित्रांनो. तर तुम्ही पण आज सिस्टममध्ये येऊन सक्सेस होऊ शकता.